नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. देशामधल्या नवउद्योजकांना प्राधान्य मिळावं, प्रोत्साहन मिळावं, त्याचबरोबर उद्यमशीलतेला जास्तीत जास्त वाव मिळावा या दृष्टिकोनातनं सरकारनं विविध योजना आणलेल्या आहेत. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया. मुळात या नावांमधूनच त्यामागे असलेलं उद्दिष्ट जे आहे ते प्रतीत होतं. उपलब्ध साधन सामुग्री आणि त्याला कल्पना, संशोधन, अभ्यास, आर्थिक नियोजन या सगळ्याची यथार्थ जोड मिळते तेव्हा एक नियोजनबद्ध आराखडा साकारतो. या आराखड्याच्या मार्फत जे काही समोर उलगडतं त्यातून एका उद्योग जगताला वेगळी दिशा मिळते. ही दिशा मिळते असं म्हणत असताना त्यामागे असलेले अथक प्रयत्न, त्याला मिळाली विविध योजनांची जोड, या सगळ्यामधनं एक उदात्त, उत्तम, उन्नत असं काही उद्योग जगतामध्ये साकारतं आणि यातूनच मिळतो तो म्हणजे देशातल्या गुणवत्तेला फार मोठ्या प्रमाणामध्ये वाव. या सगळ्याविषयी बोलायचंय आजच्या भागात. आजचा आपला विषय आहे नवउद्योजकांना संधी. उद्योगाचा हा डोलारा सांभाळायचा कसा, या संधीमधनं माझ्यासाठीच हे निर्माण झालेलं आहे असा विचार करून कशा पद्धतीने आपली मोठ सावरून पुढे जायचं आहे या सगळ्याविषयी बोलूया. दूरध्वनी क्रमांक तुम्हाला माहिती आहेतच, चटकन टिपून घ्या. ते आहेत असे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड आहे. छोटीशी विनंती, प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. आणि या बरोबरीने जेव्हा आपण हे सगळं बोलणार आहोत त्यासाठी एक नामांकित तज्ज्ञ आपण आमंत्रित केलेले आहेत. त्यांची ओळख करून घेऊया. दीपक नाईक सर. सर नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. सरांची ओळख करून देते ती म्हणजे महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे सर अध्यक्ष आहेत. कमांडर या पदावर भूषवलेलं आहे सरांनी. आणि सरांची एक वेगळी गोष्ट अशी आहे की भारतीय नौदलामध्ये, तटरक्षक दलामध्ये अतिशय उल्लेखनीय अशी त्यांची कारकीर्द आहे, प्रदीर्घ सेवा आहे. तिथून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर पर्यावरण रक्षण या क्षेत्रामध्ये त्यांचं महत्त्वाचं कार्य आहे. विविध व्यासपीठांवर या दृष्टिकोनातनं सर मार्गदर्शन करत असतात, माहितीपर भाषणं देत असतात आणि विविध व्यासपीठांवर त्यांच्या कार्याची दखलही घेतली गेलेली आहे. या सगळ्याविषयी त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. उद्योग क्षेत्रामधल्या विविध संधी काय आहेत आणि विविध पातळ्यांवरचे जे उद्योग आहेत त्यांना नेमकं कशा पद्धतीने दिशा मिळते या सगळ्याविषयी आजच्या भागात बोलूया. सर, मुळात असं आपण म्हणत असताना उद्योग म्हणजे नेमकं काय, या अतिशय बेसिक प्रश्नापासून मला सुरुवात करावीशी वाटते. या बाबतीत बऱ्याच लोकांना बराचसा डोक्यात गुंता असतो की काहीतरी खूप मोठं केलं पाहिजे, एखादी फॅक्टरी उभी केली पाहिजे म्हणजे उद्योग. तर तसं काही नाहीये. माझ्या मते जे घरात बसून एखादा उद्योजक करतो, म्हणजे अगदी डबे करून लोकांना ऑफिसमध्ये पुरवणे, हा एक उद्योग आहे. खरं. जेणेकरून त्या उद्योगातून काही लोकांना सुबत्ता, काही लोकांना कामगार, रोजगार आणि काही लोकांना अर्थार्जन असं जे होतं तो उद्योजक. मग तो अगदी लहानात लहान पानवाला का असे ना, तो उद्योजकच. आता लघु म्हणजे मायक्रो, स्मॉल आणि मीडियम अशा उद्योगांविषयी आपण बोलतो. आणि मोठ्या उद्योग तर सगळ्यांना जगभर माहितीच आहेत. तेव्हा आपण जास्त लक्ष फोकस करूया हे ज्या नवीन स्कीम्स आपल्या सरकारने दिलेल्या आहेत त्या प्रामुख्याने लघु उद्योजकांना आणि एमएसएमई ज्याला आपण म्हणतो त्या सेक्टरला कशा पद्धतीने पुढे आणता येईल, आपल्याकडे सुबत्ता कशी वाढेल, ओव्हरऑल व्हॅल्यू एडिशन लोकांच्या आयुष्याला काय होईल, गुणवत्ता कशी वाढेल, हे लक्षात घेऊन सरकारने या स्कीम्स केलेल्या आहेत. सर, याविषयी जेव्हा म्हणतो तेव्हा सरकारच्या असलेल्या योजनांचा उल्लेख हा म्हणजे येतोच येतो. पण त्यामध्ये मुळात मेक इन इंडिया काय आहे, स्टार्टअप इंडिया काय आहे, स्टँड अप इंडिया काय आहे, तिन्ही योजनांविषयी तुमच्याकडनं जाणून घ्या. हो, जरूर. आता उद्योग आणि अर्थसहाय्य आणि त्याच्याविषयी होणारे जे काही डेव्हलपमेंट आहेत, ते प्रगती ही गेले 60 वर्ष भारतवर्ष असं स्वतंत्र झाल्यापासून चालूच आहे. परंतु याच्यात महत्वाचा भाग असा की तो मिशन मोडवरती आता या सरकारने नेला. अच्छा. की तुम्ही जे काय करताय त्याच्यापेक्षा सरकार तुम्हाला मोठ्या प्रमाणावर मदत करते, तुम्हाला प्रोत्साहित करते, हे फार महत्वाचं आहे. आणि अनेक सवलती त्यांनी डिक्लेअर केल्या. काही सवलती अशा होत्या की त्या होत्या पण
परंतु त्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या. हा एक भाग. दुसरा ईज ऑफ डुईंग बिझनेस ज्याला आपण म्हणतो, की मला जर एक उद्योग सुरू करायचा असेल तर पूर्वी एकेकाळी, म्हणजे फार पूर्वी नाही, 3-4 वर्षापूर्वी आपल्याला एक निदान 150 तरी परमिशन्स लागायच्या. अच्छा. आज हा आकडा जवळजवळ 36 वरती आलेला आहे. ओहो. म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस हे वाढल्यामुळं नवीन उद्योजकांना कुठून कटकटीत पडलो असं न वाटता एक उत्साहाने, जास्त आनंदाने ते करता येतं. हा फायदा त्याच्यात झालेला आहे. आता आपण मेक इन इंडियाकडे वळूया. अवश्य. एक आपल्याकडे टेंडन्सी होती की इम्पोर्टेड म्हणजे चांगलं. खरं तर तसं नाहीये बरं का. आपल्याकडे कितीतरी जास्त कितीतरी चांगल्या गोष्टी तयार होतात. आता जर परदेशातला एखादा गुंतवणूकदार किंवा परदेशातला एखादा एक्सपोर्टर, म्हणजे तो त्याच्याकडून इतर 4 देशांना एक्सपोर्ट करत असेल मॅन्युफॅक्चर्ड आयटम्स, त्यांनी जर भारतामध्ये आपल्या उद्योजकांबरोबर कोलॅबरेटेड जॉईंट व्हेंचर असं करून जर तो प्रोडक्शन करू लागला तर त्यातून काय होईल, तर आपल्याकडे रोजगार वाढेल, आपल्याकडे स्किल डेव्हलपमेंट होईल. आणि आपल्या मार्केटमध्ये, भारत हा आफ्टरऑल जगातले एक पंचमांश लोक इथं राहतात, एवढं मोठं मार्केट त्यांनाही मिळत नाही. म्हणजे ही विन विन सिच्युएशन आहे. दोघांकरता चांगलं आहे. त्यांना एक मोठं मार्केट मिळतं, त्यांना अत्यंत हुशार स्किल्ड मॅनपॉवर मिळते जी आपल्याकडे आहे. आपले बिगेस्ट ऍसेट्स आहेत म्हणजे मॅनपॉवर. एकेकाळी आम्ही म्हणजे कुरकुरायचो की आमच्याकडे लोकसंख्या जास्त असल्यामुळे आम्ही गरीब. तसं नसून लोकसंख्या आमचा रिसोर्स आहे, ह्युमन रिसोर्स आहे, आमचा ऍसेट आहे. मनुष्यबळामुळे प्रगती घडण्यामध्ये एक महत्वाचा टप्पा. मनुष्यामुळेच प्रगती होते. आमच्याकडे मनुष्यबळ तरुण आहे, सक्षम आहे, आणि त्यांना स्किल देणे, म्हणजे त्यांना हुन्नर त्यांना देणे आणि एज्युकेशन त्यांना देणं, हे जर आम्ही यशस्वीपणे करू शकतो. कौशल्य विकासाच्या माध्यमातून पुढे आलेला तरुण वर्ग आहे. हा जो भाग आहे कौशल्य विकासाचा, हा देखील आता मिशन मोडवरती आहे की अगदी लहानात लहान ठिकाणी मॅक्सिमम कौशल्य विकास कसा करता येईल. आणि गरज असेल तो, म्हणजे ज्या ठिकाणी जे सुयोग्य इंडस्ट्री असेल त्यातलं नॅचरल रिसोर्सेस आणि मॅनपॉवर रिसोर्सेस हे मॅच करणं, हे जेव्हा होईल तेव्हा आपली प्रगती मोठ्या प्रमाणावरती होईल. तर हे झालं मेक इन इंडिया विषयी. अगदी. आता आपण बोलूया स्टार्टअप इंडिया. आता स्टार्टअप म्हणजे काय हो, तर एखादा माणूस स्वतःची संकल्पना घेऊन, स्वतःचा स्किल घेऊन त्यांनी आपला एक सुरू केलं, उद्योग सुरू केला, तर त्याला अर्थसहाय्य द्यावं, त्याला प्राधान्य द्यावं, त्याला सर्व प्रकारे प्रोत्साहन द्यावं, म्हणून स्टार्टअप इंडिया ही स्कीम सरकारने केली. अच्छा. याचा अर्थ आत्ता जे चालू आहेत उद्योग ते करू शकतात किंवा नाही असा पुढला प्रश्न येतो. तर तेही करू शकतात, फक्त कल्पना नवीन हवी. आणि सुरू झाल्यापासून 5-1 वर्ष जुनी कंपनी जर असेल, 5 वर्षाहून कमी, आणि 25 कोटीच्या खाली त्यांचा जर टर्नओव्हर असेल तर त्यांना स्टार्टअप इंडियामध्ये ते क्वालिफाय होतात. आणि मग स्टार्टअप इंडियाच्या सर्व सुविधा त्यांना अवेलेबल असतील. अच्छा. म्हणजे या 3 वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या उद्योगांना सहभागी होता यावं आणि प्रगती साधता यावी, या त्यात वेगवेगळ्या 3 स्कीम मागचा उद्देश आहे असं आपण म्हणू शकतो. ऍब्सोल्युटली. तिसरी म्हणजे आपली स्टँडअप इंडिया. हो. आता समाजातले जे दुर्बल घटक आहेत की ज्यांना अधिक प्रोत्साहनाची, अधिक अर्थसहाय्याची, अधिक मदतीची गरज आहे, म्हणजे आपल्या SC STs असतील, महिला असतील, तर यांना मदत कशी करावी या दृष्टीने आपण स्टँडअप इंडिया ही सरकारने केलेली आहे. तर स्टँडअप इंडिया खाली म्हणजे सीड बेनिफिट पासून, सीड भांडवल देण्यापासून, बी बियाणांसाठी नाही, सीड म्हणजे तुम्हाला जे मार्जिन मनी लागतं एखाद्या बँकेला द्यायला, तर तिथपासून ते त्यांना मदत करण्यासाठी, आर्थिक दृष्टिकोनातून मॅक्सिमम त्यांना कशी, आणि हँड होल्डिंग, की त्यांना हाताला धरून पुढे नेता येईल, अशा दृष्टीने काय मदत करता येतील, हे स्टँडअप इंडिया खाली धरलेलं आहे. तर अशा 3 या योजना. म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून जास्तीत जास्त पुढे घेऊन जाणं हे त्यामध्ये जास्त आहे असं म्हणता येऊ शकतं. आर्थिक आहे, स्किल डेव्हलपमेंट पण आहे. बरं. आणि त्यांना एखादा प्रोजेक्ट रिपोर्ट करायचा झाला, बँकेला द्यायचा झाला, तर तो कसा करावा हे सहसा 4 चौघांना माहिती नसतं. हो ना, खरंय. मग ते माहिती करून त्याला देणे, त्याच्याकरता नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल आहे, नॅशनल स्मॉल स्केल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन आहे, अशा अनेक माध्यमातून आज प्रत्येक उद्योजकाला मदत कशी होईल आणि त्याला पुढे कसं येता येईल हा प्रयत्न चालू आहे. कार्यक्रमातला पहिला फोन आलाय, तुमच्या परवानगीने तो घेते. आशिष आपल्याशी बोलतायत चंद्रपूरहून. नमस्कार आशिषजी. बोला. हा नमस्कार मॅडम, मी चंद्रपूर जिल्ह्यातून बोलतो, आशिष वाकुडकर. आशिषजी, आणि टीव्हीचा आवाज एकदम कमी करा. ओके ओके.
धन्यवाद. आता तुमचा प्रश्न स्मूथली आमच्यापाशी पोहोचेल. हॅलो मॅडम, मी काय म्हटलं, मी एक बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार आहे. बर, मला एक नवीन उद्योग करायचा आहे. म्हटलं कोणता व्यवसाय? कुक्कुटपालन अथवा शेळीपालन. कुक्कुटपालन आणि काय म्हणताय? शेळीपालन अथवा कुक्कुटपालन अथवा शेळीपालन करायचं आहे. तर आपल्याकडे पैशाची सुविधा नाही आहे. तर आपल्या केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने जर पैशाची सोय केली असेल, परंतु ज्या बँकेद्वारे त्या फक्त श्रीमंत लोकांचा फायदा दिसून येतो, बाकी गरिबांचा काही दिसून येत नाही. बर, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. तुम्ही वेगवेगळ्या सरकारी योजना ह्या फक्त श्रीमंतांसाठी आहेत, गरिबांसाठी नाहीत, असा काहीसा त्यांचा सूर आहे आणि हा एक असलेला गैरसमज आहे. त्यावर हा समज जो प्रचलित अनुभव आहे लोकांचा आणि काही पूर्वग्रह दूषित देखील आहे. या दोन्ही प्रमाणे जर हे दोन गोष्टींचं जर एकत्रीकरण केलं तर असंख्य लोक हेच म्हणतात की बाबा हे पैसेवाल्या लोकांकरता केलेल्या स्कीम्स आहेत, आम्हाला आमच्यापर्यंत त्या पोहोचू शकत नाहीत वगैरे वगैरे. तुम्हाला एक विशेष म्हणून सांगतो की तुम्ही ज्या क्षेत्राविषयी बोलला, शेळीपालन आणि कुक्कुटपालन, याकरता सरकारने बँकांना टार्गेट घालून दिलेली आहेत. आणि माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 2 केसेस प्रत्येक ब्रांचला दरवर्षी करणं, दर महिन्याला करणं कंपल्सरी आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही तुमचे चंद्रपूरचे आहात ना, मग तिथं तुम्ही जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत जा. या सुविधा तुम्हाला कोऑपरेटिव्ह बँकेत नाही मिळणार, या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये मिळतील. तिथं जा, तिथं ऍग्रिकल्चरल ऑफिसर असतो, त्याच्या सहाय्याने तुम्हाला मार्गदर्शनही मिळेल, त्याच्याकरता तुम्हाला कॅपिटलही मिळेल, पैसेही मिळतील आणि पुढं बाजारपेठ कशी त्याच्याकरता तयार करावी ह्याही मार्गदर्शन ते तुम्हाला करतील. आणि शिवाय तुमच्या जिल्ह्यातले जे शेतकी अधिकारी आहेत ते देखील याबाबतीत तुम्हाला मार्गदर्शन करतील. बरोबर आहे. महत्वाचा मुद्दा आहे सर. आता याला जोडूनच मी पुढचा मुद्दा असा घेऊ इच्छिते की मुळात त्यांनी सांगितलं की मी सुशिक्षित बेरोजगार आहे आणि मला उद्योजकताकडे वळायचं आहे. तर असे अनेक उद्योग आहेत की ज्याविषयी व्यक्तीला माहितीच नसतं की यामध्ये मी असं काही करू शकतो आणि मी काय करू, हा प्रश्न पदवीधर किंवा 10वी 12वी झाल्यानंतर अनेकांच्या पुढे असतो. एक काय झालंय, आपण पूर्वापार चाकोरीबद्ध मार्गाने जातो. आम्ही लहान होतो तेव्हा प्रत्येक जण इंजिनियर नाही तर डॉक्टर व्हायला बघायचा. इंजिनियर देखील तो फक्त मेकॅनिकल, बाकी काही नाही. अच्छा, तर का आता दॅट वॉज कन्सिडर्ड सनराईज सेक्टर्स की त्यांना तिथे जास्त पगार मिळेल, जास्त मोठ्या नोकऱ्या मिळतील. आज गेले काही वर्ष आपण आयटी कडे वळलेलो, जो तो आपला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीकडे जातोय. आता जरासे त्यांचे जरा वाईट दिवस आलेत सध्या, परंतु प्रत्येकच उद्योगाला एक सायनोसायडल वेव्ह सारखं ते वर जातं खाली येतं, अशी एक सायकलिक ऑर्डर असते. जगात जे वर जातं ते खाली येतं आणि खाली जातं ते वरती जातं. तर त्याप्रमाणे आपण जे काय आता प्रचलित क्षेत्र आहे तिथून थोडीशी आपल्या दृष्टी वळवून नवीन क्षेत्राकडे वळण्याची गरज आहे. अच्छा, अॅग्रो प्रोसेसिंग, फूड प्रोसेसिंग एक खूप चांगला सेक्टर आहे, कारण जोर माणसं आहेत तोवर ते जेवणार खाणार. आणि फूड प्रोसेसिंगला खरंच म्हणत नाही, आपल्याकडं फार्म टू टेबल असं जर आपण बघितलं, शेतापासून आपल्या ताटलीपर्यंत येणाऱ्या खाद्यपदार्थामध्ये 35% माल हा कम्प्लिटली वेस्टेड आहे, हा वाया जातो. मग तुम्ही शेतमालावरती जर प्रक्रिया अगदी शेती स्तरावर केली ती काय प्री कुलिंग असेल, पॅकेजिंग असेल, त्याचे स्वच्छ करणं असेल, रिडिस्ट्रीब्युशन असेल, तर त्यात तुम्हालाही नफा मिळतो आणि होणारा अन्नाचा वेस्ट कमी होऊ शकतो. हा खूप मोठं क्षेत्र आहे आणि त्यामध्ये अनेक प्रोत्साहन, फार कोल्ड स्टोरेज पासून ते सर्व प्रकारची सरकारने अवेलेबल करून दिलेली आहे. याचप्रमाणे नवीन ओपन होणारे जे होरायझन्स आहेत, आता फिशरीजमध्ये महाराष्ट्रात फार कमी लोक दिसतात. केरळासारखं छोटंसं राज्य आहे, त्याच्यात फिशरीजमध्ये जो तो पडलेला दिसतो. जगामध्ये छोटे छोटे नॉर्वेजियन देश आहेत किंवा तैवान सारखा देश आहे की जे फिशरीजच्या माध्यमातून असंख्य अब्जो डॉलर्स मिळवतात. आता आपल्याला काय केलं पाहिजे, तर हा आपल्या कोस्टल महाराष्ट्रामध्ये जे आपण ट्रॅडिशनली फिशरीज मधली लोक आहोत, तर त्यांनी आपली फिशरी जागतिक स्तराची मॉडर्नाइज कशी होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यातला वेस्ट कमी केला पाहिजे. बरं, म्हणजे पारंपरिक उद्योगांना आपण आज सरकारी योजना किंवा विविध माध्यमांच्या मार्फत कशा पद्धतीने पुढे नेऊ शकतो असा एक वेगळा विचार व्हायला हवा असं तुम्हाला म्हणायचंय. 4 वर्षामध्ये दर वर्षासाठी जवळपास 25 कोटींचा निधी सरकारनं खुला केलेला आहे, तो म्हणजे नव उद्योजकांसाठी. मग जेव्हा एवढा सगळा निधी आपल्यापाशी पोहोचतो आहे, त्या निधीचा नेमका वापर मी कसा करावा जेणेकरून माझ्या उद्योगाला आणि संपूर्ण उद्योग विश्वामध्ये एक वेगळ्या प्रकारे वाटचाल होऊ शकेल,
याच विषयी जाणून घेतोय. स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, स्टँडअप इंडिया या सगळ्या योजनांच्या पार्श्वभूमीवरती आपली वाटचाल कशी असावी, या योजना आपल्या दृष्टिकोनातून कशा पूरक आहेत याविषयी आणि दीपक नाईक सर आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, ब्रेक घेण्यापूर्वीचा जो प्रश्न होता त्या प्रश्नाला पकडूनच मी असं म्हणते की मुळात स्टार्टअप आणि स्टँडअप ह्या उद्योग क्षेत्रामधल्या महत्वाच्या पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यांना घेऊन कशा पद्धतीने आपली वाटचाल पुढे होऊ शकते? सुरुवात करताना या प्रश्नाचं उत्तर देताना मी 2 गोष्टींकडे तुमचं लक्ष वेधेन. अवश्य. पहिलं म्हणजे एक काळ असा होता की आम्हाला, मग ते दुबई असेल नाही तर दुबईमधले कामगार असतील, कार्पेंटर्स पासून गवंड्यांपर्यंत, किंवा अमेरिकेतले IT इंजिनियर्स असतील भारतातून गेलेले, म्हणजे मॅनपॉवर एक्सपोर्ट हा आमचा एक ऑब्जेक्टिव्ह होता, म्हणजे एम होता. बर. आणि आता देश बदललाय, म्हणजे देश बदलेगा नाही, बदललेला आहे. आणि तो किती वर्तमान आहे. की फ्रॉम एक्सपोर्टिंग चीप लेबर अच्छा, आम्ही कुठे आलोय तर वी विल सॉल्व्ह लार्ज प्रॉब्लेम बाय द इंडियन्स फॉर द इंडियन्स. वा. भारतीयांनी भारतीयांनाच ते प्रश्न सोडवून ठेवलेले आहेत. हा, भारतीयांनी भारतीयांचे प्रश्न सोडवण्याकरता केलेला उद्योग आहे स्टार्टअप इंडिया, की जेणेकरून त्यातून एम्प्लॉयमेंट वाढेल आणि आपल्याकडल्या लोकांना आपलीच लोक रोजगार देतील. हा स्टार्टअप इंडिया झाला. अच्छा. आता याकरता एक लक्षात घ्या, लघु उद्योजक जे असतात, आज 33% आपल्याकडलं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे देशामधलं ते लघु उद्योजक करतात. बर. आणि आपले 45% एक्सपोर्ट्स हे लघु उद्योजकांचे आहेत. म्हणजे लघु इंडिव्हिज्युअल उद्योग जरी छोटा असला तरी त्याची कारकीर्द फार महान आहे. ती लघु नाही, पोच खूप मोठी आहे. आता यांना प्रोत्साहित केलं तर आपल्याकडलं एक्सपोर्ट आणि मॅन्युफॅक्चर हे दोन्हीही मोठ्या प्रमाणावरती वाढेल. अच्छा. मग आता मी तुम्हाला एक स्कीम्स सांगतो काय काय आहेत. एक फोन चटकन घेऊ का सर? हो, जरूर. त्यांचंही मार्गदर्शन घेऊया आणि या स्कीम विषयी पण सांगूया. आपल्याशी बोलता आहेत मानसी ओक चिपळूणहून. नमस्कार मानसी. नमस्कार मानसी मॅडम, टीव्हीचा आवाज एकदम पूर्ण बंद करा. हो, म्यूट केलेला आहे. मला प्रश्न विचारायचा होता. आम्ही ऍग्रिकल्चर लोन घेतो, पण प्रॉब्लेम असा होतो की वेळेत बँकेचं लोन आम्हाला आन्सर करत नाही आणि त्याच्यामुळे खूप, मी आज 1 वर्ष झालं वाट पाहते, मला बँकेच्या लोनची जी अपेक्षित उत्तर आहे ते मिळालेलं नाहीये. तुम्ही टीव्ही पासून शक्य तेवढा लांब व्हा. ओके. प्रश्न लक्षात आलाय? हा. बरं, ठीक आहे, धन्यवाद. तुमचा मुद्दा पोहोचलाय सर. आपल्याला या संदर्भात तुमची जी बँक आहे, बँकेचं लोन मिळायला उशीर कधी होतो तर आपले कागदपत्र पूर्ण नसली तर होतो. आणि खूप वेळेला कुठले कागदपत्र पाहिजेत आणि ते कशा पद्धतीने प्रेझेंट करायचे हे आपल्याला माहिती नसतं. अगदी अगदी. आणि हे मार्गदर्शन जर तुम्हाला मिळालं तर बँकेचाही प्रॉब्लेम सुटतो आणि तुमचाही प्रॉब्लेम सुटतो. तर मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या बँकेची जी काही ब्रांच असेल त्याच्या शेतकी अधिकाऱ्याला आधी भेटा. अच्छा. आणि तुम्ही ऍग्रिकल्चरल लोन मागताय ना, मग त्यांना सांगा की माझ्याकडे पाहिजे काय काय. एक आता नवीन कायद्याखाली तुम्हाला पास्ट परफॉर्मन्सची गरज नाही, तुम्ही नवीन उद्योग करत असाल तर. एक काळ असा होता की तेव्हा म्हणायचे की तुमची मागची 3 वर्षाची बॅलन्स शीट आहे, तर असं खरंच काही लागत नाही. अच्छा. तुम्ही नवीन उद्योग सुरू करताय, नवीन उद्योजक आहात, त्यातही तो शेती क्षेत्रामध्ये जे प्राधान्यचं क्षेत्र आहे, म्हणजे प्रायोरिटी एरिया ऑफ लेंडिंग आहे, त्यात करत आहात, तर आपल्या इथल्या नॅशनलाइज बँकेमध्ये जा आणि त्या शेतकी अधिकाऱ्याशी बोला आणि तुमच्या डिस्ट्रिक्ट ऍग्रिकल्चरल ऑफिसरला जरूर भेटा. अच्छा. तो तुम्हाला याच्यामध्ये योग्य ते मार्गदर्शन करेल. कागदपत्र पूर्ण करा. दुसरं मला तुम्हाला एक आवर्जून सांगावं असं वाटतं की कुठल्याही प्रोफेशनल कडनं तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट करू नका, स्वतः करा. म्हणजे स्वतःची प्रोजेक्शन स्वतः करा. मध्ये खूप लोक असतात, मार्गदर्शन आम्ही करतो, तर दिशा भरकटण्याचा संभव असतो. एवढंच नव्हे तर त्या प्रोफेशनलला तुमचा धंदा माहिती नसतो. मग तो काहीतरी सुटेबल करायचं म्हणून एक प्रोजेक्शन फायनान्शियल करतो, ते त्या बँकेला पटत नाही. अगदी. म्हणजे तुमचे अंदाज तुमचे स्वतः तुम्ही लिहून काढा आणि मग ते त्या बँकेशी डिस्कस करा. 100% बँक विल बी कन्व्हिन्स्ड. परंतु ते आर्टिफिशियली जर आपण इन्फ्लेटेड काहीतरी फिगर्स केल्या तर त्यामध्ये त्यातून शंका निरसन करता 1.5 वर्ष जातं. खरंय खरंय. ह्या बरोबरीनेच आता आपल्याशी जोडल्या जात आहेत ते म्हणजे उद्योग क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करणारं एक मोठं नाव मिनलताई माहोडेकर. नमस्कार मिनलताई. मिनल मॅडम नमस्कार. 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 सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. आज नवउद्योजकांना असलेल्या संधींविषयी आम्ही बोलत आहोत आणि असं बोलत असताना एक महत्वाचा मुद्दा येतो की नवउद्योजकांना
सरकारी योजनांविषयी बऱ्याचदा माहिती नसते. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर याविषयी आपला दृष्टिकोन आणि या योजनांच्या पाशी या उद्योजकांनी कसं पोहोचावं, त्याची माहिती कशी घ्यावी याविषयी. बरोबर आहे. आज आधी दूरदर्शनने मला बोलवलं याबद्दल खरोखर धन्यवाद. आता आमचे दीपक सर तिथे आहेतच. नवउद्योजकांसाठी आमची म्हणजे एमईडीसी तर्फे आम्ही काम करतोच, परंतु आम्ही उद्योगिनी नावाची आमची एक संघटना आहे जी विनामूल्य उद्योगिनींना आणि नवउद्योजकांना मदत करते. त्याच्यामध्ये मार्केटिंग, फायनान्स, नेटवर्किंग आणि गव्हर्नमेंट स्कीम्स. कारण गव्हर्नमेंट स्कीम्स ज्या असतात परंतु त्या कोणत्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. उद्योगिनीच्या वेगवेगळ्या ठिकाणी ब्रांचेस आहेत आणि सांगायला खूप आनंद वाटतो, महाराष्ट्रात तर आहेतच पण दुबईतही आमची ब्रांच आहे, गोव्यातही ब्रांच आहे. तर आता तुम्ही बघायला गेलात तर फायनान्सच्या बाबतीत बघायला गेलात तर पहिली गोष्ट मोटिवेशन. कुठलाही उद्योजक तयार होतो तेव्हा त्याला घरून पाठिंबा लागतोच, परंतु कुठली तरी व्यक्ती त्याला मोटिवेट करत असते. तर ते मोटिवेशन मिळणं कॉलेजमधनं, मित्रमंडळींकडनं किंवा घरच्यांकडनं शक्य होतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी ठरवलं, परंतु बऱ्याच वेळेला फायनान्स हा मोठा प्रॉब्लेम नव उद्योजकांचा असतो. जो सेकंड जनरेशन असतो त्याला काही गरज नसते, पण सरकारने इतक्या चांगल्या योजना आणलेल्या आहेत की मुद्रा योजना म्हणून एक योजना आहे ज्याला 10 लाखापर्यंत कर्ज सरकारतर्फे मिळू शकतं आणि ज्याला अजिबात तुमची कोलॅटरल सिक्युरिटी लागत नाही. आणि हेच काम आम्ही एमईडीसीच्या आणि आम्ही उद्योगिनीच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी याचे सेमिनार्स घेतोय. 2 दिवसापूर्वीच आमचा ठाण्यामध्ये अतिशय चांगला सेमिनार पार पडला. त्यानंतर स्टँडअप इंडिया ही एक स्कीम नवीन आहे जी फक्त महिला उद्योजकांसाठी, आणखीन जे मागासवर्गीय आपण म्हणतो त्यांच्यासाठी आहे. मात्र याला पेपरवर्क लागतं आणि ती 1 कोटीपर्यंत तुम्हाला कर्ज मिळू शकतं, परंतु पेपरवर्क लागतं. कारण पेपरवर्क म्हणजे माझं म्हणणं काय, तुमचं टॅक्स रिटर्न फाईल केलेलं आहे की नाही, तुमचे हिसाब किताब आणि किती वर्ष तुम्ही उद्योग करताय याच्यावरती तुम्हाला 1 कोटीपर्यंत कर्ज स्टँडअप इंडिया तर्फे मिळू शकतं. तिसरी योजना आहे स्टार्टअप इंडिया. स्टार्टअप इंडिया म्हणजे काय तर इनोव्हेशन. कुठलीही गोष्ट करताना काहीतरी इनोव्हेशननी तुम्ही ती गोष्ट सादर केली, वेगळेपणा पाहिजे. त्याच्यामध्ये स्टार्टअप इंडिया म्हणजे आता मेक इन इंडिया ही कन्सेप्ट जी मोदी सरकारने आपल्याला मुद्दामून म्हणजे कुठलीही गोष्ट आपली इंडियात बनलेली असावी असं जे त्यांचं स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी स्टार्टअप इंडिया ही खूप चांगली स्कीम आहे, ज्याच्यामध्ये खरोखर नवउद्योजकांना काहीतरी वेगळेपणा दाखवता येईल, आपलं प्रॉडक्ट वेगळ्या तऱ्हेने मांडता येईल. आणि याच्यामध्ये आणखीन एक सांगायला आनंद वाटतो की या वेळेला पहिल्यांदाच स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप हा एक वेगळा विभाग मंत्रालयात झालेला आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या हाती स्किल असेल तर तुम्ही वेगवेगळे प्रकार करू शकता. याबद्दल माहिती आपल्या सरकारतर्फे दिली जाते आणि ही माहिती देताना आम्ही उद्योगिनीतर्फे आणि आम्ही एमईडीसी तर्फे हे वेगवेगळे वर्ग घेतो. म्हणजे या लोकांना मोटिवेट करायला, त्यांना माहिती द्यायसाठी आम्ही हे स्किल डेव्हलपमेंटचे पण कार्यशाळा घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये हँडलूम हँडीक्राफ्टचे जे सेक्शन आहे म्हणजे स्किल डेव्हलपमेंटच्या अंडरच येतो, ती लोक पहचान कार्ड देतात. पहचान कार्ड म्हणजे काय, तुम्ही एखादे आर्टिस्ट असाल तर तुमच्या आर्टला पहचान म्हणजे ते पहचान कार्ड, ओळखपत्र. म्हणजे मॅडम या सगळ्या विविध योजना ज्या आहेत त्या योजना मुळात माहितीच नसतात, तिथे गोडं हडतं. या योजनांविषयी स्वतः जाऊन माहिती घ्यायला हवी. स्वतः माहिती घेतली तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला उपयुक्त काय आहेत हे कळू शकेल आणि त्यांचा योग्य प्रकारे वापर करता येईल, नाही का. आणि या पहचान कार्ड मुळे तुम्हाला गव्हर्नमेंटची एक्झिबिशन फ्री मिळतात, हे सुद्धा कोणाला माहित नसेल. म्हणून आम्ही हे सगळं तुमच्यापर्यंत, तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. खरंय मॅडम, धन्यवाद. खरं म्हणजे तुम्ही आता कोल्हापूरमध्ये आहात पण तिथून खास या कार्यक्रमासाठी वेळ काढला आणि सहभागी झाला, तुमचं मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. दूरध्वनीच्या माध्यमातून आता कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या ते म्हणजे आम्ही उद्योजिका याच्या संस्थापिका आणि त्याचबरोबर उद्योग जगतातल्या मार्गदर्शिका मिनलताई मोहाडीकर.
आणि त्याचबरोबर याविषयी आपण आता आपल्या बरोबर आहेत ते म्हणजे दीपक नाईक सर, आणि या सगळ्या दृष्टिकोनातनं उद्योगातल्या विविध पैलूंविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करतात. मिनलताईंचा सहभाग आणि तुमचं मार्गदर्शन या जोडीनं तुम्हाला वेगळं काय सांगायचं अजून? मला असं वाटतं की एक म्हणजे मिनलताई बोलले ते की ते स्टँडअप इंडिया असो किंवा स्टार्टअप इंडिया असो, आणि त्याच्या आधीचा जो प्रश्न आला होता त्याप्रमाणे बँकेविषयी, हो, बँकांना पाहिजे काय, तर उद्योजकाची कॅपॅसिटी काय, त्याचं कॅरेक्टर काय, आणि त्याचं स्वतःचं त्याच्यात अडकलेले पैसे किती, या 3 गोष्टी त्यांना पाहिजेत. अगदी. आता शून्य पैसे घेऊन तुम्ही जर आलात तर ते नक्कीच सुरुवात करू देणार नाहीत, कारण ते काय म्हणतील की बाबा सगळं आमच्याच रिस्कवरती का करायचं. बँक हा तुमचा पार्टनर आहे का अर्थी. अच्छा. हा, त्यांनी तुम्हाला 75% पैसे दिले, तुमचे 25% आहेत, तो तुमचा पार्टनर झाला. व्याज अशा दृष्टीने बघू नका, नफ्यातला फायदा दिला पार्टनरला असं बघा. क्या बात आहे, मस्त. तर याविषयी जाणून घेते. पुढचा फोन आहे, किशोर नगरकर आपल्याशी बोलतायत वरळीहून. नमस्कार किशोरजी. किशोरजी बोला. हा, नमस्कार. तुम्ही कंपनी जेव्हा चालू करता पार्टनर्सना घेऊन, तेव्हा माझं ऑब्झर्वेशन असं आहे की जोपर्यंत कंपनीचं स्ट्रगलिंग फेज असते ना, तेव्हा हे पार्टनर चांगल्या रीतीने एकत्र असतात, एकमेकांना मदत करतात, सगळे हार्डवर्क करतात. पण एकदा कंपनी चांगली चालायला लागली की त्या पार्टनरच्या मध्येच काही प्रॉब्लेम्स निर्माण होतात. तर आपला या बाबतीमध्ये सल्ला काय आहे? बरं, आता धन्यवाद किशोरजी. पार्टनर्स विषयीच आम्ही बोलत आहोत, अतिशय नेमक्या मुद्द्यावर आम्ही आहोत, आणि त्याच वेळी तुमचा मुद्दा आलाय. विस्तृत मार्गदर्शन मिळेल. असे अनेक उद्योगधंदे आहेत की ज्याकडे आपलं लक्षच जात नाही, आणि हो, तिथं उद्योगाच्या अनेक संधी आहेत. त्याचबरोबर असे वेगवेगळे सेक्टर्स आहेत की जिथं उद्योग क्षेत्रासाठी खास संधी आहेत, महिलांसाठी खास सुविधा आहेत, जैव तंत्रज्ञानासाठी विविध योजना आहेत. या सगळ्याविषयी नेमकं काय आहे, कुठे माहिती घ्यायची, या सगळ्याविषयी सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात आपण बोलत आहोत. नव उद्योजकांना संधी या निमित्ताने, आणि दीपक नाईक सर आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, ब्रेक घेण्यापूर्वी एक फोन होता, पण बरोबरीने अजून एक फोन खोळंबलेला आहे, तो घेते आणि मग सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं देऊया. आपल्याशी बोलत आहेत ते प्रमोद वेदविख्यात नाशिकहून. नमस्कार. नमस्कार, बोला. मी नाशिकहून बोलतो. ते माझा भाऊ BSc ऍग्रिकल्चर झालेला आहे. बरं. शेतीच्या दृष्टीने तालुका लेवल जर काही असं नवीन उद्योग चालू करायचा असला तर काय त्याच्यात मार्गदर्शन मिळू शकतं का, किंवा सरकारी काही स्कीम आहेत का? ऍग्रिकल्चर पण आम्हाला तालुका लेवलला पाहिजे, म्हणजे असं. ठीक आहे, धन्यवाद. काय मार्गदर्शन मान्यवर करू शकलं तर बरं होईल. अवश्य. ओके, आपण दोन्ही प्रश्न घेऊया. आता याच्या आधी आपल्याला जो फोन आला होता तो पार्टनर्स या विषयावरती आला होता. अगदी योग्य आहे, पण मला असं वाटतं की पार्टनरशिप जोवर धंदा नीट चालत असतो तोवर नीट चालते, आणि जिथं जरासं नुकसान व्हायला लागतं तिथं ब्लेम गेम सुरू होतो की बा याचं चुकलं, माझं चुकलं, वगैरे वगैरे, दोषारोप. मला असं वाटतं की आपण पहिल्यांदा स्वतः आपली गुणवत्ता काय ते तपासावं, स्ट्रेंथ शोधाव्यात, एकमेकांमधला जास्त कोणाला काय जास्त करता येतं, म्हणजे कुवत प्रत्येकाची बघावी, आणि ज्याला जे येतं त्यांनी ते करावं. म्हणजे सगळ्यांच्या स्ट्रेंथ एकत्र करून पुढे जावं. आणि तुम्ही 2 पार्टनर, बँक तिसरी पार्टनर, असं डोक्यात धरा. तुम्हाला सातत्य आणि चिकाटी या 2 गोष्टीची धंद्यात गरज असते. क्या बात आहे. जेव्हा चांगला काळ चालू असतो तो सातत्याने तसाच पुढे नेणे, आणि मात्र आपण जसं फिजिक्समध्ये म्हणतो ना की एक्सपॅन्शन कॉजेस कूलिंग, तसं नाही होता कामा. इतक्या वेगाने पण पुढे जाऊ नका की मागे काय चाललंय ते कळतच नाही. तर प्रत्येक ठिकाणी आपल्या प्रोग्रेसचा आढावा घेत, ते आपल्या आवाक्यात आहे किंवा नाही हे घेत, मग पुढचं पाऊल कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन पुढे पुढे टाकत चला, म्हणजे कधीच आपण वाईट परिस्थिती पुढे येत नाही. हा एक भाग. दुसरं म्हणजे मी थोडासा मुद्दा पुढे नेतो याच्या दृष्टीने की आज प्रॉडक्ट लाईफ सायकल्स फार छोट्या झाल्या आहेत, की एखाद्या गोष्टीला किती वर्ष आयुष्य. एक चांगलं एक्झाम्पल म्हणजे आता कोडॅक एक नावाची कंपनी सगळ्यांना जगात माहिती आहे, कॅमेऱ्याच्या फिल्म बनवायची. आज कुणीही फिल्मवाला कॅमेरा वापरत नाही. डिजिटल जग आलं, तो धंदा संपला. पेजर्स बनवणारे होते, पेजर्सच गेले. अशा प्रकारे आज प्रत्येकच गोष्ट त्याची लाईफ सायकल कमी होत आली. म्हणजे मी नवीन धंदा करताना किंवा नवीन प्रॉडक्ट लॉन्च करताना याचं कितपत आयुष्य असेल हे डोळसपणे बघितलं पाहिजे. डोळस पद्धतीने आपण हा धंदा किती फ्लेक्सिबल आहे, मी दुसरं कुठली प्रॉडक्ट लाईन घेऊ शकतो, मग तो शेतमालाची असू दे, पॅकेजिंगची असू दे, नाही तर मेकॅनिकल गुड्सची असू दे, नाही इलेक्ट्रॉनिक असू दे. तर फ्लेक्सिबिलिटी ही तुम्ही पार्टनर्सनी एकमेकांशी सतत बोलत राहिली पाहिजे की पुढं काय, आणि त्याहून महत्वाचं मला काय येतं किंवा मी काय बनवू शकतो पेक्षा मार्केटमध्ये कशाची डिमांड आहे, म्हणजे ग्राहकाला काय पाहिजे हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे.
तर जर ग्राहकाला हवी असलेली गोष्ट तुम्ही पुरवू शकलात सातत्याने आणि त्याप्रमाणे बदलू शकलात तर तुमचा धंदा कधीही बुडणार नाही. यू विल ऑलवेज बी ऑन अ पाथ ऑफ प्रोग्रेस. तर हा पहिला मुद्दा झाला. दुसरा आपल्याला नाशिकहून जो आता फोन आला की तालुका लेवलला काय करावं. मला असं वाटतं तालुका लेवलला परत स्टोरेज आणि प्रोसेसिंग, साठवणूक आणि आणि त्याच्या कशा पद्धतीने पुढचं तंत्र प्रक्रिया, त्याच्यावर प्रक्रिया. आणि नाशिक तर खूपच ॲग्रिकल्चरली रिच जागा आहे आपली, म्हणजे शेतीप्रधान समृद्ध जागा आहे. तर तिथं होणारे प्रत्येक गोष्ट त्यावर कशी प्रक्रिया करावी, त्याचे शेल्फ लाईफ जे आपण म्हणतो ते कसं वाढवावं, हा सगळ्यात चांगला उद्योग होईल. याकरता अर्थसहाय्य आहे, सबसिडीज आहेत आणि स्टार्टअपमध्ये देखील तुम्ही बसाल. त्यामुळे सर्व दृष्टीने हा योग्य धंदा आहे, त्याच्यात जरूर पुढे जा. खरंय. सर, त्यांचा जो मुद्दा होता ना त्याला पकडून मी थोडंसं एक मध्ये असं विचारू इच्छिते की मुळात मगाचा एक पहिला फोन होता की मी सुशिक्षित बेरोजगार आहे तो, आणि आता मी BSc फार्मिंग केलेला आहे तो. दोघांचा मुद्दा हेच आहे की मी काय उद्योग करू. मग यांना मार्गदर्शन यांनी कुठून नेमकं प्राप्त करावं, मला काय करता येतं याचीच मला जर पारख नसते, ती पारख मी नेमकी कशी प्राप्त करून घ्यावी किंवा मी काय करू शकतो. कुठलाही उद्योग सुरू करताना आपल्याला एक स्वप्न बघायला लागतं. आता या स्लाइडकडे तुमचं लक्ष वेधतो. एक सायकल असते की माझी विजन काय, माझं स्वप्न काय. तर माझं स्वप्न अमुक एक गोष्ट करायची, त्याच्याकरता अशी ग्राहक पेठ अवेलेबल आहे, अशी डिमांड आहे मार्केटमध्ये, बरं, आणि म्हणून मी हे करणार. त्यानंतर त्याचं आपल्याला डिटेल मग फायनान्शियल प्लॅनिंग असेल, म्हणजे आर्थिक प्लॅनिंग असेल, किंवा कशा स्टेप्समध्ये फॅक्टरी उभारायची किंवा प्रक्रिया करायची किंवा कुठल्या एक्सपर्टला गाठायचं इथपासून या प्रत्येक गोष्टीचं एक आपल्याला सूत्रबद्ध प्लॅनिंग करण्याची गरज आहे. अच्छा. प्लॅनिंग झालं की मात्र ते चिकाटीने एक्झिक्यूट करण्याची गरज आहे. आणि जेव्हा ते काम आपलं सुरू होतं तेव्हा त्याचं रिव्ह्यू करायचं, म्हणजे परत एकदा स्वतःचं पुनर्विलोकन करून की बाबा हे मी करतोय त्याहून काही सुधारू शकतो का, हे मी कमी करतोय का जास्त करू शकतो, किंवा एम आय गोईंग ऑन अ रॉंग ट्रॅक, पूर्णच हे करून परत नवीन आपलं स्वप्न नव्याने बघणे आणि थोडक्यात ती विजन परत सुधारणं, ही सायकल जर आपण सुरू ठेवली सतत तर त्या बिझनेसची वृद्धी होत राहते आणि त्याच्यात आवश्यक ते बदल येतात. खरं. एक फोन घेते सर पटकन. निशांत यांचा फोन आहे दादरहून. नमस्कार निशांत, बोला. हॅलो. हॅलो, हा नमस्कार तुम्हा दोघांनाही. माझा बिझनेस होता ह्याचा ज्वेलरी इन्व्हेस्टमेंट कास्टिंग वॅक्सचा. आता हे जे प्रॉडक्ट आहे ते इंडियामध्ये जास्ती कोणी बनवत नाही आणि माझं जे प्रॉडक्ट होतं ते इंटरनॅशनल लेवलला अप्रूव्ड होतं, म्हणजे इट वॉज गोईंग व्हेरी गुड इन मार्केट. पण आता इथे चायनीज प्रॉडक्ट आणि हे जे इम्पोर्ट करतात त्याच्यामुळे त्यांची जी आता कॉस्ट आपली बसत नाही त्याच्यामध्ये. तर म्हणजे तुम्ही आता जे मेक इन इंडिया आणि हे जे म्हणता, तर तेव्हा तुम्ही जे सबसिडीज देतात लोकांना, पण मग फॉरेन चीप इम्पोर्ट्स करतात कशासाठी, म्हणजे जसं आता वर्ल्ड वॉर II नंतर सोव्हिएट युनियननी केलं की जे काय बनवायचं ते आपल्या देशातच बनवायचं, का कोण बनवणारा असेल तर ते इम्पोर्ट करायचं नाही कधी. तशी सिस्टीम का नाही करत, म्हणजे हाऊ डू यू ब्रिंग द इंडियन एंटरप्रेन्योर अप, म्हणजे रिअली, म्हणजे फ्रॉम प्रॅक्टिकल पॉइंट ऑफ व्ह्यू. सर, मला असं वाटतं की एक काळ बदललाय. एक प्रोटेक्शनिस्ट काळ होता जिथं जागतिक बाजारपेठ एकमेकाचा विचार करत नव्हते. उदाहरणार्थ आपल्याकडे इम्पोर्टेड कार्स अलाउड नव्हत्या. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक मोठं ढोबळ एक्झाम्पल देतोय अगदी, की मग झालं काय, आम्ही फिएट अँबॅसेडर घेऊन जन्मभर राहिलो. पण ज्या दिवशी मारुती उद्योग आला आणि नवीन गाड्यांना यायला परवानगी मिळाली त्या दिवशी कस्टमर बिकेम द किंग. आणि आज किंवा स्कूटर विकत घ्यायला आम्हाला 20-20 वर्ष वाट बघायला लागायची. नंबर असायचे, आज घरी येऊन देतात. म्हणजे कस्टमर बिकेम. कॉम्पिटिशन हा जागतिक स्तरावरचा गुणवत्तेच्या दृष्टीने आणि ग्राहकाच्या दृष्टीने अत्यंत चांगला मुद्दा आहे. त्यामुळे कॉम्पिटिशन ही असणारच. प्रोटेक्शनिस्ट पॉलिसी आज वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या WTOच्या कंपल्शन खाली आता ते होऊ शकत नाही, प्रोटेक्शन आता होऊ शकत नाही. बरं. तर त्यामुळे आपल्याला या कॉम्पिटिशनला कसं उतरायचं याच्यात इनोव्हेशन करण्याची गरज आहे. तुमचा जो बिझनेस आहे तो अत्यंत निश एरिया ज्याला आपण म्हणतो, अत्यंत स्पेसिफिक एरिया आहे आणि त्यामध्ये अधिक गुणवत्तेचा माल हा कमी किमतीत कसा तयार करता येईल आणि त्याच्याकरता
ती गुणवत्ता जाणणारं नवीन मार्केट कसं शोधता येईल याकडे तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही म्हणजे हा स्पेसिफिक मुद्दा जरूर आमच्या एमईडीसीला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला याविषयी अधिक सांगू शकेन. वा, मस्त सर. हा जो मुद्दा आहे ना, ह्याला घेऊनच मला अजून एक म्हणायचं आहे, तो म्हणजे असं की परदेशामधली अनेक मंडळी आज मायदेशामध्ये परत येत आहेत. ती सुद्धा आपल्यासमोर असलेली एक मोठी स्पर्धा आहे. त्या स्पर्धेला कसं सामोरं जावं, आणि ही स्पर्धा जी आहे की कदाचित तिथे नोकर पेशामध्ये असलेली मंडळी मायदेशामध्ये परतल्यावरती तेच माहिती तंत्रज्ञान किंवा तीच माहिती, ते नॉलेज सगळं घेऊन देशामध्ये उद्योग सुरू करू इच्छितात. मग तर आपल्यापाशी एक फार मोठी स्पर्धा तयार होते, आपल्याशी स्पर्धा. हो. मला काय वाटतं की आता जे लेटेस्ट झालंय म्हणजे अमेरिकेच्या प्रोटेक्शनिस्ट पॉलिसीमुळं की त्यांनी मेक फॉर अमेरिकन बाय द अमेरिकन जे सुरू केलं, मग मेक इन इंडिया हे जर चांगलं असेल तर मेक इन अमेरिका त्यांच्याकडे तर चांगलं आहे, त्यात वाईट काहीच नाही. म्हणजे झालं काय, तर आपली माणसं आपल्याकडे परत येतील. येस. आणि जो एक्सपर्टीज इन अ वे लॉस्ट होता, तुम्ही जर लिस्ट ऑफ सीईओज बघितलं, मायक्रोसॉफ्ट पासून ते गुगल पर्यंत आणि पेप्सी पर्यंत, तर सगळे भारतीय लोक आहेत. मग ही लोक आपल्या आयआयटी मध्ये शिकून तिकडे गेली, तिथं जाऊन मोठी झाली. नासामधले असंख्य लोक भारतीय आहेत, म्हणजे मेजॉरिटी सिंगल एथनिक ग्रुप इज इंडियन्स. तर ही लोक जर परत आली तर आपली हुशार मंडळी परत आली, याचा आपल्याला आनंद वाटला पाहिजे. काही काळाकरता आपल्याकडे थोडासा स्लंप येईल का, आता आयटी मध्ये आता आपण बघतो खूप लोक आयटी मध्ये बाहेर पडतायत, काही लोक रिट्रेंच करतायत, परंतु जो मूलभूत रिसर्च आयटीचा ऍप्लिकेशन्स वगैरे डेव्हलप करण्याचा परदेशात होत होता, ती क्षमता इथं होण्याचा नवीन एक आपल्याला ऑपॉर्च्युनिटी, संधी मिळालेली आहे. आणि म्हणून हे जे काय अमेरिकेत चाललंय ते भारताच्या दृष्टीने नक्की चांगलं आहे असं मला वाटतं. नवीन मी तुम्हाला एक उद्योगांची यादी म्हणून दाखवतो, काय काय करू शकतो आपण. एक पुढच्या स्लाइडवर आहे. आता नवीन जे उद्योग आपण कधी करतच नाही, म्हणजे क्लायमेट अनालिसिस अँड मॅनेजमेंट, समुद्राविषयीची माहिती, ओशन मॅनेजमेंट, ओशन स्टडी. समुद्र हा विषय एवढा मोठा आहे की त्यात मासेमारीपासून तेलापासून ते खाणींपर्यंत, ते कॉस्मेटिक्स पर्यंत आणि औषधींपर्यंत असंख्य ऑपॉर्च्युनिटीज समुद्रामध्ये अवेलेबल आहेत. डिझास्टर मॅनेजमेंट अँड जिओलॉजी, खूप कमी लोक त्यामध्ये पडतात. असे अनेक सब्जेक्ट यादीवर दाखवल्याप्रमाणे आहेत. आणि मला असं वाटतं की आपल्याला याकडे वळण्याची संधी यामुळे उपलब्ध होईल. त्यामुळे ही हुशारी परत आली तर चांगलं आहे. क्या बात आहे, मस्त. हा एक वेगळा दृष्टिकोन तुम्ही मांडलेला आहे, मस्त. बाळा दाते यांचा फोन आहे रत्नागिरीहून. नमस्कार. हॅलो, नमस्कार. हा, मी बाळा दाते बोलतोय रत्नागिरीहून. हो, बोला. तर मी जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बनवतोय एक. म्हणजे तर ते आज जगात कुठेच बनत नाही. 1950 पर्यंत फक्त ते अमेरिकेमध्ये बनायचं, आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावर रिसर्च करून मी तो बिझनेस सुरू केलेला आहे. 3 वर्ष झाली. तर त्याच्यामध्ये अजून मला एक्सपान्शन करायचं आहे. त्याच्यासाठी कुठच्या स्कीम झाली, मला काय लोन वगैरे चांगलं व्यवस्थित मिळू शकतं, कारण मी सरकारी नोकरी संगीत शिक्षक म्हणून एका हायस्कूलवर आहे. तर ते मला चालू करता येईल का तसं, किंवा मला कुठे. तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे, मार्गदर्शन मिळेलच. मुळात उद्योग उभा करायचा आहे आणि अनेक गोष्टींचे प्रश्न हे आवासून उभे आहेत. कुठे कशा पद्धतीने मला मार्गदर्शन मिळेल, मी कुठे जावं आणि मला दिशा मिळेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या भागामध्ये नवउद्योजकांना संधी या मार्फत आणि दीपक नाईक सर आपल्याला मार्गदर्शन करतात. ब्रेक घेण्यापूर्वी आपल्याला प्रश्न होता, त्यांचा मुद्दा होता एक वेगळा उद्योगामध्ये ते आहेत आणि त्या उद्योगाला कशा पद्धतीने योजनांच्या मार्फत पुढे जाता येऊ शकेल. खरंच आनंद झाला त्यांचा उद्योगच ऐकून, कारण लॉस्ट आर्ट्स ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मध्ये ते इनोव्हेशन करतायत आणि एक नवीन जुनं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट नव्याने शोधतायत. तर तुमचा उद्योग हा इनोव्हेशन खाली 100% बसतो, तो स्टार्टअप इंडियामध्ये बसतो. त्याला तुम्हाला मुद्रा, डिपेंडिंग ऑन किती अर्थसहाय्य पाहिजे यावर मुद्रामध्ये बसायचं का अदरवाईज हे बघता येईल. परंतु मला पूर्ण 100% गॅरंटी आहे की तुम्हाला याकरता लागणारं अर्थसहाय्य. आणि त्याचप्रमाणे दुसरं तुम्हाला महत्त्वाचं सांगतो की NSICच्या स्कीम्स आहेत, नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनच्या. त्यामध्ये तुम्हाला हे पेटंट करण्याकरता पण मदत मिळेल आणि अर्थसहाय्यालाही मदत मिळेल आणि मार्केटिंग करायला देखील मदत मिळेल. तर ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला मिळतील. प्रसिद्धी करता देखील मदत मिळेल, बाहेरच्या देशामध्ये एक्झिबिशन करण्याकरता तुम्हाला मदत मिळेल, आणि त्याकरता अगदी डिपेंडिंग ऑन क्लास ऑफ द पर्सन, परंतु विमानाच्या तिकिटाच्या खर्चापासून तिथल्या स्टॉलपर्यंत प्रत्येक गोष्टीचा पैसा हा सरकार देतं. मस्त. बौद्धिक संपदेचा उल्लेख आलाय, तोही एक महत्वाचा मुद्दा आहे. पण एक फोन घेते. लक्ष्मीकांत यांचा फोन आहे. नमस्कार.
नाशिकहून फोन आहे. नमस्कार. बोला. हॅलो. चला प्रश्न विचारा जोशी. हा नमस्कार, मी नाशिकहून बोलतोय, लक्ष्मीकांत जोशी. हा माझं, मी नाशिकहून बोलतोय. टीव्ही पूर्ण बंद करा आणि सलग प्रश्न विचारा, वेळ फार कमी आहे आपल्याकडे, एक विनंती. हा माझं पण नवउद्योगच आहे नाशिकमध्ये, कॅन्डलचा. बरं. तर त्याच्यासाठी जे आपण लोनसाठी जे अप्लाय करतो, जे पंतप्रधान योजनेच्या खाली जे स्कीम लागू झालेले आहेत, पण ते बँकेमध्ये गेल्यावर विचारलं तर ते म्हणतात आमच्यापर्यंत आलेलंच नाहीये. ते बऱ्याच वेळा आपल्याला परत पाठवून देतात. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? नेमका प्रश्न आहे सर. बरं, पहिली गोष्ट, हे राष्ट्रीयकृत बँकेकडे जा, कारण खरंच कोऑपरेटिव्ह किंवा छोट्या बँकांकडे या स्कीम्स नाहीत आणि त्यांना ते टार्गेटही नाहीत. कित्येक वेळा आपल्याला हे माहिती नसतं म्हणून आपल्याला वाटतं सगळ्या बँका सारख्या. अच्छा. तर राष्ट्रीयकृत बँकांकडे जा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याकरता असं स्पेसिफिक मार्गदर्शन जर तुम्हाला हवं असेल तर महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाकडे जरूर चौकशी करा. आम्ही तुम्हाला पूर्ण डिटेल्स त्याचे देऊ. आणि विविध चर्चासत्र, माहितीपर मेळे अशाही पद्धतीवर मार्गदर्शन मिळत असतं नाही का? आता म्हणजे पुढच्या 1 महिन्यामध्ये नाशिकला देखील आम्ही हे चर्चासत्र करणार आहोत. एक असं लक्षात घ्या की सर्व चेंबर ऑफ कॉमर्स, नुसतं एमईडीसीच नव्हे तर इतरही, मराठा चेंबर असेल, महाराष्ट्र चेंबर असेल, विदर्भ महामंडळ असेल किंवा औरंगाबादचं आपलं मंडळ असेल, हे वेळोवेळी निरनिराळ्या वक्त्यांना बोलवून तिथं याच विषयांवरती चर्चासत्र करतात. आपल्या सर्वच उद्योजकांना माझी विनंती आहे की तुम्ही ते अटेंड जर केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये माहितीमध्ये तुम्हाला बरीच वाढ होईल आणि हे येणारे प्रश्न तुम्ही तिथल्या तिथं सोडवू शकाल. तर अशा इन्स्टिट्यूटचे मेंबर व्हा. ते काय फार पैसे लागत नाहीत. म्हणजे पैसे मिळवणं हे त्या इन्स्टिट्यूटचा उद्देश नसून आपल्या दिशादर्शन हा उद्देश आहे आणि जरूर त्यातून तुम्हाला फायदा होईल. सर, या सगळ्याविषयी जेव्हा बोलतो तेव्हा अजून एक मुद्दा मनामध्ये येतो की जसं उद्योगांना प्राधान्य द्यावं, प्रोत्साहन मिळावं म्हणून या सरकारने योजना काढलेल्या आहेत, तसंच सरकारने आणखीनही काही प्रकल्प राबवलेले आहेत, ज्या प्रकल्पामार्फत अनेकांना उद्योगाची संधी मिळू शकते. असे काही प्रकल्प आपण प्रेक्षकांना सांगू शकू का की या प्रकल्पामध्ये संधी आहेत उद्योगाच्या? खरं तर महाराष्ट्राने या बाबतीत फारच मोठं पाऊल उचललेलं आहे. अच्छा. आणि महाराष्ट्र समृद्धी महामार्ग MSMM नावाच्या एका प्रचंड मोठा प्रकल्प, 36,000 कोटी रुपयाचा प्रकल्प, एवढे मोठे प्रकल्प सहसा येत नाहीत. तर महाराष्ट्र समृद्धी कॉरिडॉर हा मी या स्लाइडवरती दाखवतो तुम्हाला. 700 किलोमीटरहून जास्त हा नागपूर ते मुंबई बराचसा भाग इथला दुष्काळी आहे. अच्छा. याच्यात आपण फक्त त्याला आत्महत्यांच्या संदर्भात ओळखतो, परंतु इथं सुबत्ता यावी, इथं उद्योग वाढावेत आणि लघु उद्योगांना जास्त उत्तेजन मिळावं या दृष्टीने एका प्रचंड मोठ्या प्रकल्पाचं निर्माण केलेलं आहे. अच्छा. आता उद्योग वाढायला लागतं काय, म्हणजे डेव्हलपमेंट म्हणजे काय आपण असं बघूया. प्रगती म्हणजे काय, तर आपल्या आयुष्याची गुणवत्ता वाढवणे म्हणजे व्हॅल्यू एडिशन टू आवर लाईफ. मस्त. आणि मी पर्यावरणाचं काम करत असल्यामुळं मी म्हणतो की नॉट फक्त माणसांचं लाईफ, ऑल लाईफ, सर्व जीव. क्या बात आहे. म्हणजे मनुष्यापासून प्राण्यापर्यंत, प्राण्यापासून झाडाझुडपांपर्यंत या सर्व जे जीवन आहे याची मूल्यवृद्धी म्हणजे डेव्हलपमेंट. सर्व जीव सुखी होवोत. ज्ञानेश्वरी तसं म्हणते. परंतु अशा पद्धतीचा प्रकल्प केल्याने इथं 8 लेनचा एक प्रचंड मोठा हायवे होणार आहे. त्या हायवेवरती त्यांनी साधारण 24 नोड्स आयडेंटिफाय केले आहेत. नोड्स म्हणजे काय की तिथं प्री डिझाईन्ड शहरं निर्माण होतील. अच्छा. मस्त. आणि त्यामध्ये याचा साधारण 31 किलोमीटरच्या अंतराने एक शहर असा त्यांनी प्लॅन केलेला आहे. बरं. आणि जी एक्झिस्टिंग शहर आहेत ती देखील त्याला जोडण्यात येतील. बरं. आता यातून आणि प्रत्येक नोड ही एक फंडामेंटल बिझनेस घेऊन सुरू होईल. फॉर एक्झाम्पल अॅग्रो नोड किंवा टुरिझम हब किंवा एज्युकेशन हब की जिथं मोठ्या प्रमाणावरती एज्युकेशन होईल. हो. एरोस्पेस इंडस्ट्रीज मधले मॅन्युफॅक्चरिंग हब जे नागपूरच्या जवळ होईल. इंडस्ट्रीयल हब, अशा सॅटेलाइट मॅन्युफॅक्चर करण्याचे हब. आणि याकरता लागणारं शिक्षण, स्किल, त्याच्याकरता लागणारं स्किल डेव्हलपमेंट हे सर्व या समृद्धी कॉरिडॉरमध्ये नागपूर ते मुंबई. आता याच्यात काय जोडतोय आपण, तर नाशिक, ठाणे, मुंबई हा एक समृद्ध एरिया की जिथं पोर्ट आहे, 2 म्हणजे JNPT आणि मुंबईसारखं मोठं पोर्ट आहे, एअरपोर्ट्स आहेत, मेजर इंडस्ट्रीज आहेत. यांना जोडलं कशाशी, तर नागपूर, अमरावती, औरंगाबादशी.
तर यातून आपल्या सर्वच तिथल्या मॅनपॉवरला नवीन उद्योग मिळतील, हा याच्या मागला उद्देश आहे. बरोबर आहे. यामध्ये अनेक उद्योगांना संधी मिळू शकते, अनेक उद्योग जे आहेत ते त्यांच्या उद्योगाची पुढची पातळी गाठू शकतात असं आपण सांगू शकतो. वेळ कमी आहे, पण एक मात्र नक्की जाणून घ्यायचंय, उद्योगामध्ये उतरताना मूलमंत्र काय आहे सरांकडून? उद्योजकच व्हा. आणि माझ्या अनुषंगाने माझ्यामुळं 4 लोकांच्या घरी कसे पैसे मिळतील, कसं अन्नधान्य पोहोचेल, आणखीन लोकांना रोजगार कसा मिळेल, हा विचार करा आणि तो सचोटीने करा. वा, मुळात उद्योग हवा आहे, उद्योग करायचा आहे, सातत्य आहे, चिकाटी आहे, जिद्द आहे, पुढे जायचं आहे, आर्थिक नियोजन आहे, त्याचबरोबर मला फ्लेक्झिबिलिटी आहे, प्रोडक्ट लाईफ सायकल मला माहिती आहे आणि अभ्यास, संशोधन या सगळ्याद्वारे हे सगळं काही माझ्या उद्योगामध्ये आणणार आहे. हे सगळं कसं साध्य करायचं यासाठी हा आजचा भाग होता. नवउद्योजकांना मूलमंत्र देण्याचा हा प्रयत्न होता. कसा वाटला नक्की कळवा या पत्त्यांवर. www.facebook.com/sakhisayhadri.tv आणि sakhisayhadri@gmail.com. यूट्यूबवरती हा कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता, जेणेकरून उद्योगांना पुन्हा संधीच्या विषयी काही मार्गदर्शन आहे ते सुद्धा मिळू शकतं. ते म्हणजे www.youtube.com/sakhisayhadri. तर या ठिकाणी तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापाशी नक्की पोहोचवा आणि त्यामार्फत तुम्हाला काय सांगायचं आहे तेही आमच्यापाशी नक्की पोहोचवा. सर, जाता जाता प्रेक्षकांना तुम्हाला काय सांगायचं? एवढं सांगायचं की सरकार सगळं काही करत असतं, प्रयत्न करत असतं, पैसे उपलब्ध करत असतं. तुमची चिकाटी, तुमचा प्रयत्न आणि भविष्याकडे एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, नक्की यशस्वी व्हाल. बरोबर आहे. आणि या बरोबरीने एक छोटासा अजून एक मुद्दा महत्वाचा आहे, तो म्हणजे चिकाटी आणि सातत्यामध्ये बऱ्याचदा अपयशाची तलवार दिसते, याविषयी सुद्धा तुम्हीच सांगणं आवश्यक आहे. हे म्हणायचं कारण असं की तुम्ही कमांडर आहात आणि तिथून पर्यावरणाकडे एक उद्योग म्हणून तुम्ही बघत आहात. हा महत्वाचा एक मुद्दा तुमच्याकडून मला हवा आहे. मला असं वाटतं की यश आणि अपयश हे जोडीने येतात. एक जण थोडा वेळ पुढे असतो, दुसरा थोडा वेळ पुढे असतो. त्यामुळे अपयश आलं तर त्याला असं भिवून जाण्याचं काहीच कारण नाही. इट्स अ सायक्लिक ऑर्डर, येणार आहे जाणार आहे, आलेलं जातं. मात्र जेव्हा येतं तेव्हा देव, मांत्रिक, भविष्यवाला यांच्याकडे न लागता अनालिसिस करा, ऑब्जेक्टिव्ह अनालिसिस करा. 100% यू विल गेट आउट ऑफ इट. आणि उद्योग क्षेत्रामध्ये वयाच्या कोणत्याही टप्प्याला, कोणत्याही क्षेत्रामध्ये असताना वळता येऊ शकतं. बरोबर? हो, ऍब्सोल्युटली. वय आणि मी पुरुष आहे, स्त्री आहे याचा काहीही त्याच्यावरती इफेक्ट नाही. जात, धर्म याच्या जसं देव सगळ्यांना असतो तसं उद्योग सगळ्यांना आहे. क्या बात आहे. हे तुमच्या उदाहरणातच सगळ्यांपाशी पोहोचावं यासाठी हा शेवटचा मुद्दा मी आवर्जून घेतला. तुम्ही मार्गदर्शन केलं, मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.